अन्ना सागर रोहित आगे आज घोषणा देना थोड़ा सा घोषणा देना थोड़ा दादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाई चौहान तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चौहान तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक दादा बोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित काँग्रेसचा भारतीय दलित काँग्रेसचा भाई जवान तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक दादा बोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक दादा बोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। इकडे बघा इकडे 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 बघा ताई इकडे बघा इकडे बघा इकडे इकडे कॅमेरा वाले ताई इकडे ताई सरका तुम मागे सरका थोडं फोटो राजा रोड बंद हो गए ना 5 मिनट काय फरक पडतो आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चला अरे सोडून घे फोटो नाव बोलवलं असतं तर बरोबर केलं असतं. नाव लिहिलेली आहे ना त्या पद्धतीनं बोलावलं. इकडं ऐकू पण हां सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आपण साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला, तर अंदाजे
किती साडे वाटपाचा कार्यक्रम? सर्वात प्रथम विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आज आम्ही भारतीय दलित कोब्राच्या वतीने विवेकभाई चव्हाण आमचे संघटनाचे प्रमुख भाई विवेक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व मराठवाडा अध्यक्ष अशोक दादा बोल्डे यांच्या नेतृत्वाखाली नेहमीप्रमाणे दरवर्षी न चुकता आम्ही भारतीय दलित कोब्रातर्फे भव्य साडी चोळी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आम्ही 135 किलो मिठाई इथं विभागीय कार्यालयावर आम्ही वाटप केलेली आहे. तसेच गरजवंत महिला असतील, जे गरजवंत महिलाचे कामं वगैरे करून तरी त्यांच्याकडं आजकाल महागाईनुसार त्यांना काही कपडे वगैरे घेतल्या जाऊ शकत नाही, अशा गरजवंत महिलांना आम्ही दरवर्षी भारतीय दलित कोब्रातर्फे साड्या या ठिकाणी आम्ही वाटतो. प्रमुख पाहुणे कोण? प्रमुख पाहुणे तर खरं तर आज सामाजिक न्यायचे आपल्या छत्रपती संभाजीनगरचे सामाजिक आयुक्त साहेब येणार होते, पण ते आर्थिक काही 5 मिनटं येऊन गेले, त्यांना काही काम होतं, त्यामुळे ते 5 मिनटं एक्झिट घेऊन. प्रमुख पाहुणे आज आमचे छत्रपती संभाजीनगरचे उपायुक्त समाज कल्याणचे खरात साहेब हे होते. ते 5 मिनटं येऊन त्यांना काही काम होतं, ते एक्झिट करून गेले. आज जयंतीनिमित्त आपण जे समाज बांधवाला देशवासियांना काय संदेश द्याल? खरा संदेश तर मी हाच देतो की सर्वांनी आंबेडकरी जे छोटे मोठे संघटना आहे त्यांनी आज खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन त्यांनी खरं तर आज काम केलं पाहिजे, असं सर्व संघटनाला मी आवाहन करतो की त्यांनी एका निळनिशाणाखाली निळ्या झेंड्याखाली येऊनच काम केलं पाहिजे. जसं आम्ही पाहत आहोत की जसं भारतीय दलित कोब्राचे मराठवाडा अध्यक्ष श्री अशोकदादा बोर्डे साहेब हे जे हा उपक्रम किती वर्षापासून चालवत आहेत? हा उपक्रम गरजू महिलांना आम्ही 15 ते 20 वर्षापासून न चुकता आम्ही तिथं गरजू महिलांना साड्या चोळी व भव्य असे मिठाई मी या ठिकाणी वाटप करत असतो. आता पाहिलं जात आहे सर की खूप सारे लोक जे DJ वगैरे यामध्ये पैसा टाकत आहेत, अशा लोकांना आपण काय सांगणार? खरं तर बाबासाहेबांनी कायदा लिहिलेलाच आहे, त्या कायद्याचं उल्लंघन नाही केलं पाहिजे. DJ हा कमी आवाजातच वाजवला पाहिजे. हे कायद्याचं उल्लंघन न करता कायदा हा बाबासाहेबांनाच आपल्याला दिलेला आहे. जसं तुम्ही आता आम्हाला असं दिसतंय की तुम्ही जो पैशाचा उपयोग जो सदुपयोग करत आहात, साडी आणि मिठाई वाटप करत आहात, याबद्दल काय सांगणार? ह्याबद्दल हे सांगणार जे आज गरजवंत महिला आहे, जे पोटापाण्यासाठी आज खरं तर माती काम करतात, तरी त्यांना अशा महागाईमुळं ते जयंतीनिमित्त कपडे वगैरे घेऊ शकत नाही. हा उपक्रम आम्ही भारतीय दलित कोब्रातर्फे दरवर्षी न चुकता 15 वर्षापासून हा उपक्रम आम्ही राबवतो. आपलं नाव सांगा. सागर बोल्डे, भारतीय दलित कोब्रा युवा जिल्हाध्यक्ष.